आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून तर आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो मी. आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी तर लोक काय करणार, मी काय करणार ही बघ ड्राफ्ट कर नाही करत का कारण सांगतोय मी कमून एवढं ऋषीला पेटलो. तुम्ही जे आर काढला मुंबईत, तुम्ही जे आर काढला सरकार डायरेक्ट म्हणलं एसपी नाही, नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही. तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना सरकार याच्यावर नाही करत. समजून घ्या, माझी भावना समजून घ्या, फक्त याच्यावर नाही करत. तुम्हाला त्याच्या सूचनाच काढायला लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर, याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाहीत. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी, पण ह्या सूचना पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीचं 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार ही एकदम चांगली, ही मान्य, या दोन मान्य नाही. सातारा गॅजेटच्या अंमलबजावणी तुम्ही लगेच करा म्हणजे जे आर काढा लगेच, तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचा काही नाही, काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडे पुरावा आहे, काही होत नाही. तुम्ही आता इतकं मोठं पण दिलं तर नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला, मी देत नाही एवढं मोठं पण. तुम्ही दारात आला म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तोच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे तिन्ही विषय आहेत ना, हेव एक आणि हेव तुम्हाला हे तातडीनंच करावं लागतं आणि तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे पासून थांबणारच नाही, याला विचारायची गरज होती. हा ही तिसरा मुद्दा पडला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्री घोषणा केली की झालं, एक महिन्याची गरज नाही. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होईल हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय. हे तर काय नुसतं सरकारने सूचना काढायचाच वेळ, याचा काही विषयच नाही. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं, ही मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, याला 1 महिना लागतच नाहीये. हे जात पडताळणीचं तिसरं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा पण ह्या बी सूचना द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या कारण आम्ही आढावा घेणार आहे. ही एक हे ती चारही लक्षात ठेवा. हे काय 15 दिवस पाहिजे पण ठीक आहे, 15 दिवस तर 15 दिवस. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही, काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय वारसांना 15 दिवसात ते नोकरीचं ऍड करायला पाहिजे. नोकरीचं हा हे काय हरकत नाही. एक दिवसाचा विषय पण ठीक आहे, 15 दिवसांनी द्या 8 तास आहे, काय अडचण. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कोणती प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी करायची कारवाई. ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे. कैमरे काय देखेंगे, रुको आपण लाईव्ह फ्रेंडच्या पाठीमागे असं कसं लाईव्ह कुठं जायचं मला माहिती का, डोक्यावर ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी सूचना द्यायला लागते, कसं द्यायला लागतं पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी याला टिक करतो. हे मान्य कारण हे 15 दिवसांनी घेतलं पण सूचना द्याव्या लागते तुम्हाला सरकारला, सरकार आणि प्रशासनाला. सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय देणार, तू काम कर नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचे नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं आढावा, त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागतात. सूचना द्याव्या लागतात. हे बी उपयोग नाही, याला बी तुम्हाला हेच द्यावं लागेल.
ठीक. ठीक चांगलं पण याचे बी सूचनाच काढावं लागणार आहे. हे ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला घेणार नाही. हो तर मग बोलतो. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक आहे. याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचे. इंटरव्ह्यूज करता येत नाही. आता पण काय सांगते पद्धती निर्माण करून करता येईल का आम्ही वेगळ्या पण तपासून देतो हिचं पत्र लगेच काढा, हिचं पत्र लगेच काढा. ही पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी. आणि हे तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे नाही झाले साठीचे. स्वतः वाढायचं त्यांच्या गणेश पाटलाचा पण चेअरमन करतो सुरू करून झालं. हे ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊ. एसओपी वाचतो. हा फक्त आपल्या मान्य देईल त्याच्यावर मान्य केले का मला आदेश काढा म्हणून आदेश काढा काय म्हणजे आदेश काढा ते निघणार आहे. फक्त जर तुम्ही याला मान्य दिली आदेश निघतील ना. हो, मान्यता दिली ना मी. मान्यता दिली. हा बघ, मी मान्यता दिली. हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे. पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्ट होणार नाही. कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करताय. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात मी माझ्या आदेश करून देतो. ड्राफ्ट काढू देतो आदेश मी याला म्हणून आपल्याला याला संमती मिळाली. एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय दिलं आता उद्या मी आदेश काढले असते मग त्यात बदल करायचा तर मग बदल करण्यापेक्षा आता हे आम्ही किंवा मान्य दिलं आम्ही आदेश काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची. सगळ्याची करून तुम्हाला संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी सांगतो. पण ते विनंती काय होते अतिशय सकारात्मक म्हणजे एवढं आपलं एवढं सगळ्या सगळं संघर्ष आहे त्याचा आदर खरं तर शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली. आपण आम्ही आदेश काढतो हे नुसते आपल्या समाधानावर काय मुद्दे लिहिलेले नाहीये. विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आपण कुठेही उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याची आम्ही आदेश काढून दिली. मग माझ्या अधिकारात आहे अध्यक्ष म्हणून काही बघून काढून मी आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे बसण्यापेक्षा माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या आजचे दिवस मागे घेऊ नका पण सावलीत बसून त्याच्यावर विचार करा अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला आपल्या लेकराचं कल्याण मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही दोन मागं. कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय का माती आहे का. आता ही मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठी चांगलं आम्ही सूचना काढतो. तुम्ही म्हणले काढतात त्याच्यामुळे दोन्ही कुंडी सारखंच आहे. तर आलं उपोषणाचा विषय बसू द्या. समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं फडणवीस साहेबांना बसू द्या. समाजाचं कल्याण होईल काय वाटलं नाही. लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावा. लय दुखा लागलं बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही. आपलं ठेवते मी करतो मला तुम्ही थोडी केली ना आता केली. मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. उन्हात बसू नका तुम्हाला 8 वाजेपर्यंत देतो. उन्हात बसू नका. मी उन्हात बसला तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसते पटकून करता. मुख्यमंत्र्याला चटके बसते तुम्हाला चटके बसते आणि ते पटकून होईल. कारण या सूचनेशिवाय होत नाही. आदेश बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल. मी म्हणतो 4 बी नाही वाजू देत. फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाला. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजे बरं का जी आर पाहिजे.
सातारा संस्था पाहिजेच पाहिजे. तुम्हीच भेटू शकता आमचे चटके, आम्ही उन्हात चटके तुम्हाला बसते. माझ्या शब्दाचा आम्ही समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी, साहेबाचा सुद्धा मानलाय मी. तुम्ही धुमात समाज आहे, बाईट बघा, सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसं. रात्रीला वेळ पोरं होते, आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात, कारण तुम्ही म्हणलं हे तुम्हाला दाखवायला आणलं. तुम्ही हो म्हणले तर आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासाला. तुम्हाला लगेच सांगतो सूचना काय नाही. रविवारी बी निघते सूचना, काय नाही अडचण. ऍडमिशन झालंय रविवारी. आपण जे मान्य दिली ती उद्या मुंबई जाणार, उद्या आयला पाहिजे झाली. चालेल. सातारा संस्थाचं जी आर लागतं तुम्हाला स्वतः जाऊन भरावं लागेल. तुम्ही लगेच जा, लगेच जा. मला उद्या सोमवारी भरावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजसाठी मला सगळे दौरे बंद करा. काय म्हटलं, मला थोडा वेळ द्यावा पाहिजे म्हणे. पण मी नवीन झाला जनरल. उद्या माझ्या मी काही केलं तर उद्या माझे वापरतो. मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे दिल्यासाठी आपल्या 2 दिवसात मंगळवारी बोलणं करून 2 तर लगेच हे होतं लगेच. त्याच्यामध्ये लगेच होतंय, राहत नाही ते. लगेच होतं. मी उन्हात बसलं की लगेच होतंय. साहेबाला चटके बसते तिकडे. फडणवीस साहेबाला नाही. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही, त्याचं कारण सांगतो. राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला एक आम्ही घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा त्या अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातले पोरं थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमोठाने बोलायलो बरं. मला वाटतं मी काय करायचं आपल्या कोणी संबंधित लोकांशी बोलून लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्या करता माझी विनंती होती की माझं तुम्ही जागेवर बसून हलू नका, हलू नका. तुम्ही हलू नका, आहेत तसेच राहा. मग मी उठले की पुरे उठते ना. मला तुम्ही जागेवर राहा, पुढे पुढे हलते इकडे. जातानी येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय, त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचे. ते येते जाते तर तुम्ही आरडा करता. तुम्ही परत येते जाते तर आरडा करता. आरडा नाही करायचा, शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्या तर जागा सोडत नाहीत. आलेल्या पावड्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय. त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आता, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो. आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येते बदलून येते. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे. आणि उन्हातलं उपोषण आहे ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू. त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे. काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. उके पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोरांनी सांगितलं तुम्हाला वाटतं संध्याकाळी आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं संध्याकाळी, पण मला गरजेचं आहे. मला इकडे ऊन लागलं तर तिकडे माझा शब्दशः अर्थ समजून, माझा शब्दशः अर्थ समजून.
इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहे, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा, त्याच्यामुळे नाही, 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे, 10 महिने गेले. होऊ दे, अभ्यासाची चर्चा होऊ दे. मग आपल्या संदर्भात आलं तर आपण करू, उद्या निर्णय करू. मुंबई जायचं आल्या पाहिजे यांच्या जमणार नाही, मंगळवारी करू. हे बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईला गेलो मंगळवारी. आमचा हप्ता आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाज नाही म्हणतोय मी, ते असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. थांबलो ना. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, तुम्हाला म्हणून मी अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना ते फिरणार. साठी साहेब नव्हते आज, ते म्हणजे मी सोमवारी होतो, मला 2-3 दिवसांचा अभ्यास नाही तुम्हाला. उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झालं, उद्या माझ्या सरकार पहिलं रद्द केलं काय होत नाही. मीडियाचं बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांना आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत, अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याचे व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणारे त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते आवड राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून त्यांनी बंदच केला. ती इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाहीये. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोच म्हणले, करतोच म्हणले. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांचा एवढा निरोप दिलाय. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते, जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे ते, त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोच म्हणलेत, हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हा ते पण सूचना काढायला लागलेत, देतोच म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. हा रे याला काढा बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा, घ्या ना बाहेर, काढा बाहेर त्याला, परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल हे योग्य आहे का. आणि त्यांचं तेच म्हणणं आहे तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण, कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत. तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळंच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांगा. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाहीये आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी आणि मी उन्हात आहे, त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ञांनी अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत.
जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा. तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. मी सन्माननीय जरांगे पाटील यांनी सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्य करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे. आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. काही त्रुटी होत्या, मी काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. तर अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. पण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे किंवा केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासकाची चर्चा होईल, तोपर्यंतही त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याच्या सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कारवाई केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येत चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमध्ये भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनी सुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसुदा आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसुदा आपल्याला पाठवला आम्ही. काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावी लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, काही त्या आता नवीनच आलेले आहेत. तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवली आहे आपण या संबंधात कारवाई करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपल्या अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तो जेव्हा 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच की आपण आता उभरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. त्याच्या मध्ये काही निष्पन्न झालं तर
चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे तेवढीच माझी विनंती शासनाची. साहेब, तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे तुमचे म्हणजे हे होते फक्त समाधान करण्यामध्ये कितपत यश आहे? म्हणजे बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलचे. तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला आदेश काढण्यासाठीच आमुषा दिला आहे ना. तरी मसुदा मान्य केला काय आदेश काढता येतील. सातारा गॅजेटूनच ते जर अवघड आहे कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिला हैदराबाद गॅजेट सारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे सरकार अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभागीय आयुक्त पुणे तो मसुदा आता मी कालच सूचना दिल्या. पुण्याला शासन पाठवून द्या. शासनस्तरावर मी त्याचा विचार करतो त्यांना. विषय असा आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करतायत, आपण येऊन त्यांची समजूत घालताय. ही दुसरी वेळ आहे. पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचकावून म्हणतात ते तसे चुकीचं आहे. जसं की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयात केसेस चालू आहेत, सर्वोच्च न्यायालयात केसेस चालू आहेत. याचा साकार विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्या रापात जाणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. आता 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळे त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून त्या मिळाल्या. त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यक तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब आणि तो देतो मिळेल त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षेप वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभागीय आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुद्धा आदेश काढतोय. काल मनोज साहेब लाडसाहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे का या सगळ्यात? नाही ते नव्हते इथं कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली. मला मी पाटलाशी बोलतो. पण हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला नाही राज्याच्या नाही तुम्ही याचा अभ्यासच केला नाही अजून. म्हणजे तुमचा अभ्यास जर पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत. राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्य सुरू आहे ते वेगळं आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? वेगळं बोलतो एक जण बोलतो. हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला. जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो तो काल त्यामध्ये दिसतोय समोर आम्हाला. कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्याच आहेत नंबर 1. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच. पण आता विभाग आयुक्त जे आहेत मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील नाही असं त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% जाणार नाही ना. त्यांच्या वंशावळ असेल त्यांनाच मिळेल काल का? तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले म्हणून जरांगे पाटील 308 ते एकमत झालंय का? तो गैरसमज नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते ती सगळी आपण ती सातत्यानं चालवण्याची प्रक्रिया होती. ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठी आता ही वंशावळी निश्चित करून ज्या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबून ठेवायचे. काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत. अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतोय त्या. हैदराबाद गॅजेटनुसार काल आपण असं म्हणाला की हैदराबाद गॅजेटला हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देण्याचं मराठवाड्यातलं मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले, मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? मग तसं आहे की दस्तावेज दिल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्हमध्ये उपलब्ध होता, याच्यामध्ये नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला, अरे बाबा तुम्ही ऐकून नसेल तर ठीक आहे, चला बोलत नसतो. साहेब, म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मराठवाड्यात? मला वाटतं माझी आकडा नाही आता, पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले झाले हैदराबाद. साहेब, आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करत आहे, म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढतो. ते चॅलेंज कोणी तुम्ही तुम्ही स्वतःचा तुम्ही एक स्वतःचं मत काय तयार मी करता? सांगतो तुम्हाला आपण काल बाहेर- यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरोबर का, कितीही चांगलं दिलं, मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं ECBCचं, AWS शिकरे साहेब ACBC. ECBCचं त्यांनी दिलं, मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा GR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता, कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाहीये. हे किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते, त्याच्यामुळे तुम्ही तो GR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील, एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलिस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार, त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लाड भाऊनी गळ्यात गुतीला त्यांच्या आता घंटा नाही, माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती ती. त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी ते तुला घाट झाले मोकळे ते आता. पण पाटील, नाही, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते. पाटील, तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले, या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही, बाबत? त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इथून निघाल्यावर हे नंतर डोक्याला खुराक देते. त्या आम्हाला म्हणतात लय बेस्ट, तिथं जे अर्थ काय मला म्हणले लय बेस्ट जे नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी आता तिथं जे अर्थ काढा, तिथं म्हणले ओके, इकडं आले की म्हणले आम्हाला विचारलंच नाही, येते याची येड जाऊन तुमची, तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात कतळा ना, त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासकपणे आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार पुढच्या अभ्यासाला. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तू पण बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमच्या फक्त कधी- सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतर संबंध आले तर मग आपलं पोषण उठी पाठी, आपण काय अडचण नाही. एवढं- पण त्यासाठी आपण कशाला बसतो ओढ्यामध्ये? अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐक बस का. मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, आम्हाला- पुढं सगळं ऐकत. तर आपण आता उठणार नाहीये म्हणजे पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य नाही, आहे. आम्हाला आमचं पण म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करून, माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे हो, तुम्ही पण तुम्ही अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता नाही तसं नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही गलवत बसता, ती त्यानंतर बसा ना. फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको नको. म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यास केल्यानंतर 5 वाजता त्याच्यानंतर परत बसतील आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. समाजाच्या कल्याणासाठी बसतो. उद्या त्रास मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा. माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे,
अभ्यासकाही चर्चेपर्यंत सावलीत बसणार झाल्यानंतर मग आपण नाही समज आहे तर उद्या आहेच आपण बरं माझ्यावर तुम्ही बरोबर बस माझ्यावर काय बुद्धी एवढी वेळ नाही एवढी हे काढा ना. फक्त समाजाचा कल्याण पाटील, आपण दरवेळेस जी भूमिका ठेवली, तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणालात आम्ही काही आडमुठी भूमिका घेत नाही. पण तुम्हाला सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बांधलेला आहात. पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय, साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला, मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. अजूनही पहिला आमची विनंती आहे म्हणजे आपण जेवढे ऐका अभ्यासकाही चर्च होईपर्यंत सावलीत बसतात. अर्ध्या अभ्यास घेतच आता चर्चा करतो आम्ही. अर्धी येतच येतो. इथे ऊन फार आहे. आपली तब्येत बरोबर नाही मला बघू द्या प्लीज, मला बघू द्या. आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुमच्या वर तुला करायचं पाटील. मला कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला. मला बघू द्या. आम्ही पण आज होतो मग काय नाही साहेब, खरंच सांगतो ना. ही विनंती आमच्याकडे मी काय म्हणून मी म्हणतो पाटील स्थगित करा, करू नका. फक्त सावलीत बसा, अभ्यासाची मला बोलवा, मी येतो. अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे. तात्विक तेवढी एक विनंती मान्य करा. मी म्हणतो स्थगित करा नाही म्हणत मी. फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक 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 आहे.